नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 फेब्रुवारी 2026च्या सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्यात नवीन रामसर स्थळे घोषित करण्यात आलेली आहेत? तर गुजरात आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये रामसर स्थळे घोषित करण्यात आली आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. गुजरातमधील झारी धांड याला रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे. तर पाटणा पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेश राज्यामधील रामसर स्थळ आहे. दुसरा प्रश्न, दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 2 फेब्रुवारी या दिवशी जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प साजरा केला आहे? तर यावर्षी निर्मला सीतारामन यांनी 9व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प साजरा केला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर हे विजेतेपद एलिना रायबाकिना हिने जिंकले आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर भारताने 2026-27 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या राज्यातील लिव्हिंग रूट ब्रिजला नामांकित केले आहे? तर हे लिव्हिंग रूट ब्रिज मेघालय राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर मध्य प्रदेश राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2026 साठी अंदाजित वास्तविक जीडीपीचा दर किती आहे? तर हा दर 7.4% एवढा आहे, पण हा दर अंदाजित आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने कोणत्या प्रदेशातील माया बंदर येथे एक स्मार्ट एकात्मिक मासेमारी बंदर स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? तर माया बंदर हा प्रदेश अंदमान निकोबार येथे स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. अशाच प्रकारच्या दररोज करंट अफेअरचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एसएससीच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.